हाय फ्रेंड, गुड मॉर्निंग. मी अंजू मुंडे स्वागत करते नवीन एका आपल्या युट्यूब ब्लॉग मध्ये. चला तर मग तुम्ही सगळे कसे आहेत? मी तर आता ठीक आहे, कारण आपलं ब्लॉग आले नाहीयेत, कारण माझी तब्येत खूप खराब झाली, एवढी खराब झाली की मध्ये मध्ये मला उठता पण येत नव्हतं. एवढी तब्येत खराब झाली. मी कसं म्हणजे 15-20 दिवस तशी म्हणजे अशी एकदम अशी लंगडत 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 माणूस कसं चालतात तशी चालत होते. आणि त्यानंतर थोडं थोडं चालता यायचं, ते पण कोणाचा सपोर्ट वगैरे घेऊन मला चालता येत होते. एवढी तब्येत माझी खराब झाली होती. आणि मी ऍडमिट पण होते. आता आम्ही जिकडे शिफ्ट झालो का तिकडे ऍडमिट होते मी. त्यानंतर मग मी परळीला गेले मम्मीकडे. मग मम्मीकडे मी 1 महिन्याच्या जवळ होते. तिकडे आराम वगैरे केला, चांगला मस्त आराम वगैरे केला. मग त्यानंतर दिवाळी पण तिकडेच केली. मग दिवाळी नंतर चला म्हटलं आम्ही जिकडे शिफ्ट झालो, मग तिकडे परतीचा प्रवास चालू झाला माझा आणि अनुचा. त्यामुळे माझे ब्लॉग नाही आलेले, तर आता आपले ब्लॉग कंटिन्यू येतील. आता झालेली आहे सकाळ, आता आम्ही उठलेलो आहे. कारण मी तर सकाळीच 5 वाजता उठले होते. त्यानंतर सिल्ला नाश्त्याला वगैरे करून दिलं, कारण नाश्त्याला ते कडधान्याचं खातात, त्यामुळे ते करून दिलं त्यांना. आणि मग चहा वगैरे घेतला. पण मग अनु उठली नव्हती. मग अनु उठली, मग मी परत अनुसोबत झोपी गेले. तर मग आता मी उठलेली, आता वाजलेले सकाळची 9. आता आमच्या अनुनं घेतलेला आहे बोरमिटा. तो बोरमिटा कसा पिला? खिची येते. बोरमिटा कसा पिला दाखव एकदा. तसं पिला. आणि तो आता काय करते? मम्माचं डोकं विचारते. विचार मग. अरे 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 अरे, कशी हसती अनु, कशी हसती अनु, कशी रडती. अरे अरे अरे, उलट कंगवा पकडून डोकं विचारतीये बघा. चला आता 9 वाजलेले. मी तर सकाळी एक वेळेस चहा घेतलेला आहे, पण तुम्हाला माहिती चहा माझा किती फेवरेट आहे. चला मग मी अजून एक वेळेस चाय बनवते, चाय घेते. त्यानंतर बघा लागेल मला, कारण दूध पण आणायला लागणार आहे. मग 4 वाजता चहाला दूध नाही राहणार, त्यामुळे. आता अनु कशी करती, इकडे बघ बाळा. हाय कर. हाय पदे. अरे बापरे, अरे बापरे, चिठ्ठी मध्ये तसं यूज केलेला नाही हा कोंब, त्यामुळे काही प्रॉब्लेम नाहीये. हा, आणि माझं डोकं विसरते. अरे मोठी झाल्यानंतर तर माझं सर्वच काम करते काय की माझी पोरगी. आता पण सर्व काम करू लागते, सगळं ऐकते मम्माचं. कशी चिरकती, कशी अडवणी करते मम्माला. चल मग बाय बाय कर, आपण चाय बनवू. बाय, तू कर बाय बाय. आता मी अनुला बोर्नविटा वगैरे दिला. त्यानंतर मी चहा केला, मी चहा घेतला. अनु पण चहा मागत होती, कारण दिवाळीमध्ये मम्मीकडे असल्यामुळे तिला चहाची सवय लागलेली. तिथे पण बोर्नविटा देत होतो, पण आम्ही सर्व चाय प्यायचो, तर तिनं पण चायच मागायची. त्यामुळे मग तिला थोडा थोडा चाय देण्यात आला, कारण मला उठता वगैरे येत नव्हता आणि ती मम्मीला दीदीला खूप परेशान करायची. त्यासाठी मग थोडं तिला पण चहाची सवय लागलेली आहे. अजून पण चहा मागते ती. तसं तर मी देतच नाही आहे तिला, इग्नोर करते चहा देण्यापासनं. आणि माझ्या पायाला काय झालं हा प्रश्न तुमच्या सर्वांनाच पडलेला होता. ब्लॉग का येत नव्हते का? ब्लॉग नाही यायचं कारण हे आहे की सिल्की कंबर दुखते, आणि त्यांनी ना कंबर शेकण्यासाठी पाणी गरम केलं. म्हणजे ती हॉट बॅग राहते ना आपली, त्यामध्ये. तर ते बॅग त्यांनी तिथं गरम केली. आम्ही डीमार्टला वगैरेच गेलो, डीमार्टहून आलो आणि पाणी गरम केलं, आणि ती बॅग त्यांनी तिथे ठेवलेली मला माहितीच नव्हती. आणि आम्ही इकडे शिफ्ट झालो धुळ्याला, कारण हे पण प्रश्न पडला होता तुम्हाला की मी औरंगाबादहून कुठं आले, आम्ही औरंगाबाद का सोडलं. तर आम्ही आलेलो आहे धुळ्याला. कारण का सोडलं का नाही हे सर्व तुम्हाला सांगायचं असेल तर नेक्स्ट ब्लॉगमध्ये मी तुम्हाला पूर्ण डिटेल्स देईन. कारण तो ब्लॉग मी बनवलेला होता, पण मध्येच माझी तब्येत खराब झाली, त्यामुळे तो ब्लॉग माझ्याकडून डिलीट झालेला आहे. तर मी पूर्ण डिटेल्स तुम्हाला एक वेळेस सांगेल, स्पेशल व्हिडिओ करेल त्याचा, त्यामध्ये तुम्हाला डिटेल्स भेटून जातील. तर धुळ्याला शिफ्ट झालेलो आहेत आम्ही. आणि मग धुळ्याला आल्यानंतर मी शनिवारी आले, रविवारी राहिले, आणि सोमवारी तर लगेच माझ्या पायाला पाणी पोळालं गरम. ते पण अचानक पोळालं, कारण बॅग तिथे ठेवली होती ते मला माहीत नव्हतं. आणि मला माहीत नसल्यामुळे मी आमची मिशन वगैरे, कपड्याची मिशन आहे ना, वॉशिंग मशीन, ती जरा लेट फिटिंग झाली. तर मग कपडे मी लेट लावले, कारण नाईटला कपडे लावले मिशन फिटिंग झाल्यानंतर. त्यामुळे म्हणलं डीमार्टहून आलो, मग कपडे वगैरे मी सुकायला टाकत होतो. तर ते सुकायला टाकते वेळेस तिथं बॅग ठेवलेली पाण्याची, ती मला माहितीच नाही. आणि अचानक त्या बॅगला खूप दिवस झाले काय की, किंवा बॅग म्हणजे क्वालिटीची नसेल भेटली कदाचित, कारण त्यामुळे माझा गुडघा जो असतो ना, तर ते बॅगवरती पडला आणि एकदम गरम पाण्याने माझा पाय पूर्ण भाजला. म्हणजे मला 15-20 दिवस तर कसं चालता वगैरे येत नव्हतं. असं बसत बसत मी असं घरातनं जर बाहेर बसायचं असेल तर अशी बसत बसत येत होते, एवढी हालत बिघडलेली. तरी पण पाणी पोळायला आम्ही 5 मिनिटाच्या आत इथे एक जवळच रूमच्या जवळच हॉस्पिटल होतं,
म्हणजे मॅडमच होत्या तिथं, त्या मॅडमनं दाखवलं, पण त्यांच्याकडे मला काहीच फरक नाही पडला. कारण त्यांनी पायाला हात नाही लावता, काय नाही करता, त्यांनी तिथं आमच्याकडून 1000 रुपये घेतले आणि काहीच नाही केलं. त्यांनी फक्त एक मेडिसिन म्हणा पेनकिलरचे टॅबलेट दिल्या आणि डायनापर वगैरे असं काहीतरी इंजेक्शन दिलं असेल पेनसाठी आणि बाकी काहीच नाही. एक मलम दिला, त्यांना काहीच फरक नाही पडला. मग दुसऱ्या दिवशी श्री ड्युटीला गेले, त्यावेळेस माझं म्हणजे दुखत तर होता पण तेवढा नॉर्मल दुखत होता. मग त्या आल्यानंतर परत आम्ही इथं बर्नच्या हॉस्पिटलला गेलो. बोरा म्हणून हॉस्पिटल आहे इथं, त्या हॉस्पिटलला माझी 5-6 दिवस आम्ही ट्रीटमेंट घेतली. आमचे खूप पैसे पण गेले तिथं आणि जशी जशी ट्रीटमेंट चालू आहे तसं तसं माझ्या पायाला जास्त होत होतं. कारण ते रोज माझ्या पायाची ड्रेसिंग करायचे आणि नंतर ते 3 दिवस त्यांनी 2 टाईम ड्रेसिंग करायला चालू केली. जर मी जसा त्रास व्हायला म्हणेन का तसं ते मला जास्त ड्रेसिंग करायची तिथं. त्यामुळे एवढा तकलीफ होत होती मला, अक्षरशः एवढी रडत होते मी, विचारूच नका, एवढी रडत होते मी तिथं हॉस्पिटलमध्ये. मग त्यानंतर मम्मीचा ते रोज कॉल येत होता, इकडे आयुर्वेदिक भेटतं गावाकडे ये. पण आम्हाला वाटलं आयुर्वेदिकने फरक पडेल की नाही, कारण बर्नचं हॉस्पिटल आहे, किती केलं तरी हॉस्पिटल एवढा फरक तर नाही पडत दुसरीकडे असं वाटत होतं. पण नाही, मला इथं हॉस्पिटलमध्ये उलट माझ्या पायाला जास्त झालं, मला काहीच फरक नाही पडला. जसे जसे दिवस जातील तसे माझा पाय सुजत होता आणि तकलीफ खूप व्हायची. माझा पाय पूर्ण सुजत होता, म्हणजे एवढा मला असं म्हणजे पायातले जोडवे वगैरे ते पूर्ण फिट्ट होऊन गेले, ते एवढा पाय सुजलेला माझा. मग त्यानंतर आम्ही परळीला जायचं म्हणजे ठरवलं, विचार केला की जाणारच आता मी परळीला, कारण मम्मीचे मावशीचे वगैरे खूप कॉल येत होते तिकडनं ये म्हणून. त्यामुळे मग श्रीने मला परळीला नेऊन सोडलं आणि परळीला पण आम्ही इथनं आता खूप दूर झालेलं आहे आम्हाला जाण्यासाठी. आम्ही इथनं सकाळी निघलो होतो 9 वाजता, तर नॉनस्टॉप कुठं गाडी न थांबवता न जेवण वगैरे करता आम्ही नॉनस्टॉप गेलो, तरी पण आम्हाला 9 वाजल्यापासून संध्याकाळी 6:30 वाजले परळीला जाण्यासाठी. आम्ही परळीला ते गेलो, मग तिथनं श्रीनं मला सोडला आणि ते लगेच रिटर्न इकडे धुळ्यासाठी निघले, कारण त्यांची ड्युटी होती त्यामुळे त्यांनी धुळ्याला निघले. आणि मग मी नानू तिकडेच थांबलो परळीला मम्मीकडे. 2 दिवसानंतर माझी दीदी वगैरे पण येणार होते, कारण दीदीनं पहिले सांगितलेलं होतं तू जा, मी येणारच 2 दिवसानं. त्यामुळं आम्ही तिकडं गेलो आणि मग परळीला गेल्यानंतर दुसऱ्या दिवशी तिथं मम्मी नंतर ना आमच्या तिथे एक नागापूर म्हणून गाव आहे परळीच्या साईडला, तिथे ना पायाला औषध लावतात, लाल कलरचं औषध राहतं. मग ते औषध वगैरे लावायला नेला आणि औषध लावायला जाते वेळेस पण ॲटोत मला उचलून बसवलं आणि उचलूनच घरात नेऊन ठेवलं होतं. नंतर आल्यानंतर पण एवढी माझी तब्येत खराब झालेली, त्यामुळे मग औषध वगैरे लावलं तिथं. त्या औषधानं एवढी तकलीफ झाली, म्हणजे अर्धा तास तकलीफ झाली जास्त, कारण जाण्याचा म्हणजे रस्ता पण होता ना, खूप खड्डे वगैरे होते आणि माझ्या पायाला असं थोडा पण नॉर्मल खड्डा पण नव्हता जमत, कारण धुळ्याहून परळीला जाताना नॉर्मल खड्डा जरी आला तरी मला तकलीफ होत होती. आणि ते किती केलं त्या गाडीत आणि ॲटोत खूप फरक राहतो. त्यामुळे मग ॲटोनं गेलो होतो आम्ही तिथनं, कारण मम्मीकडे गाडी वगैरे नाही आहे माझी, त्यामुळे आम्ही ॲटोनं गेलो. तर मग आल्यानंतर त्यानं दुसऱ्या दिवशीपासून ठीक वाटायचं, पण तिसऱ्या आल्या त्या दिवशी बास तिकडनं आल्या पण त्या खड्ड्यानं त्यांनी एवढी तकलीफ झाली, मला डायरेक्ट असं हे करावं लागलं, म्हणजे मी अशी हेच होते आणि अशी एकदम ते आल्यासर ताप थंडी वगैरे पूर्ण असं आलेलं मला त्यावेळेस पण तिकडनं आल्यानंतर. अरे बापरे, म्हणले हे काय झालं, मम्मीलाच ओरडायले, मी तिकडे चांगली होते इकडं उगंच आले म्हणून मम्मीच्याच मागे लागले नंतर, कारण मला वाटायला त्या औषधांना तर जास्त होतं. आणि परत बोलायचे कोणी असं नसतात का लोक, आता कोणी म्हणतं होईन चांगलं, कोणी म्हणतं लवकर यायला पाहिजे होतं, औषधाने लवकर फरक पडतो, नाही तर मग पायाचं ऑपरेशन करायला लागेल. इथं पण डॉक्टर म्हणायचे तुम्ही तकलीफ सहन करा, नाही तर पायाचं नंतर ऑपरेशन करायला लागेल. एवढी घाबरले होते मी, कारण ऑपरेशन इथं पहिले ताप आली तर माणसाला कसं तरी होतं ना, ऑपरेशन म्हणलं असतं पूर्ण अशी हँगच झाले मी. पण त्या औषधानं परळीच्या औषधानं मला 15 दिवसामध्ये फरक पडला, कारण तिथं 15 दिवसामध्ये मला थोडं चालता येत होतं, म्हणजे असं लंगडा माणूस कसं चालतं तसं थोडं लंगट चालायचे मी. किंवा मग आमच्या बाबांची काठी वगैरे होती तिथं, त्या बाबांच्या काठीला धरून मी अशी काठीने चालायचे, त्यामुळे ती थोडासा फरक पडला. मग नंतर बऱ्यापैकी राहिलं आणि मग परळीहून पण मी धुळ्याला अचानकच आले. त्याचं कारण पण वेगळंच होतं मी यायचं, ते कारण तुम्हाला जर माहिती करून घ्यायचं असेल तर कमेंटमध्ये सांगा, मी ते पण सांगेल तुम्हाला. कारण सांगण्यासारखं नाही आहे, ते घरगुती आहे, पण ठीक आहे जाऊ द्या, जे झालं ते झालं, ठीक आहे, चांगल्यासाठीच होतं असतं असं म्हणायचं, समोर चालायचं. कारण काही लोकांना सवयच राहते खोटं बोलायचं, त्याच्यामुळे खोटं बोलणाऱ्या माणसांना इग्नोरच करावं लागतं, कारण त्यांची सवय काही जात नसते. त्यामुळे मग मी आलो इकडे धुळ्याला. मग धुळ्याला आल्यानंतर थोडंसं ठीक वाटतं आता, पण पाय माझा पूर्ण बरा नाही झालेला, पण ठीक आहे, पहिल्यापेक्षा बेहतरच आहे, कारण चालता वगैरे येतो.
आणि खास खूप येते. जर तुम्हाला कोणाला खाससाठी काय माहिती असेल तर मला नक्की कमेंट करून सांगा, कारण पाय अजून माझं पूर्ण राहिलेलं नाही आहे. पण आता आपले ब्लॉग कंटिन्यू येतील आणि आपले ब्लॉगमध्ये आपला मिनी ब्लॉग पण येतील. आता उद्यापासून मी मिनी ब्लॉग पण स्टार्ट करणार आहे. आपल्या इंस्टाला पण मिनी ब्लॉग येतील आणि यूट्यूबला पण मिनी ब्लॉग येतील. तर चला मग तुमचा सपोर्ट असाच राहू द्या, जसं की पहिला सपोर्ट करत होते तुम्ही मला सर्व, तसंच भरपूर सपोर्ट द्या, खूप प्रेम द्या. आणि आता आम्ही ब्लॉग तर पूर्ण कंटिन्यू करणारच आहे. आता आजचं केलेलं आहे पूर्ण, आता उद्या पण मी नक्की ब्लॉग करण्याचा प्रयत्न करणार आहे आणि करणारच आहे. आणि मी शॉर्ट व्हिडिओमध्ये ना एक मला इंस्टाला कोलॅबरेशन आलं होतं, त्या कोलॅबरेशनच्या साडीचं शॉर्ट व्हिडिओ टाकते आहे. नक्की बघा तुम्ही पण त्या ताईकडून साडी म्हणजे घ्या, कारण त्यांचं पेज ट्रस्टेड पेज आहे. मी त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर वगैरे सर्व तुम्हाला शॉर्ट व्हिडिओ तर तिथं डिस्क्रिप्शनमध्ये देऊन टाकील. कारण माझी साडी आलेली ती खूप छान साडी आहे आणि ट्रेडिंग साडी आहे आता सध्याची ती. आणि त्यांच्याकडे ज्वेलरी ड्रेस वगैरे पण तुम्हाला होलसेल भावामध्ये मिळतील. त्यामुळे तुम्ही नक्की त्यांच्याकडनं एक वेळेस शॉपिंग करा, कारण खूप चांगले आहेत त्या ताई आणि समजून पण घेतात. जर कमी वगैरे करायचं असेल, जर त्यांच्या ह्याच्यात बसत असेल तर ते पण करतात. त्यामुळे नक्की त्यांच्याकडनं एक वेळेस शॉपिंग करून सांगा कसं वाटतं तुम्हाला त्यांचं पेज. ते इंस्टाला पण त्यांचा पेज आहे, ते पण तुम्ही चेक करा. मी शॉर्ट व्हिडिओमध्ये डिटेल्स देईन. आणि चला मग इथपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू. असेच व्हिडिओला कनेक्ट राहा, प्रेम द्या. आणि आपल्या चॅनलला जर कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या चॅनलला जर सबस्क्राईब करा आणि बेल आयकन घंटीत दाबायला विसरू नका, कारण माझे जे नवीन व्हिडिओ येतील ते पहिले तुमच्याकडे येतील. त्यामुळे बेल आयकनला क्लिक करा. चला मग बाय, भेटू आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये आणि खूप सारं प्रेम द्या. चला मग कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा. बाय बाय.